समाजवादी पक्षाचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। धुळे महाविकास आघाडीच्या मैत्रीपूर्ण लढतीतील समाजवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार इर्शादभाई जहागीरदार यांच्या प्रचारासाठी सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। रॅलीची सुरुवात मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर रॅली आग्रा रोड मार्गे 5 कंदील, कराचीवाला खुंट आणि फुलवाला चौकातून पुढे जात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संपन्न झाली। या रॅलीत शेकडो युवक युवती, महिला, पुरुष आणि समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधत विकासाची हमी देत समर्थनाचे आवाहन केले। आज महाविकास आघाडी समाजवादी पार्टी मैत्रीपूर्वक लढतीचे निवडणुकीचे उमेदवार म्हणून आज जे आम्ही रॅली काढली, आमची सांगता रॅली ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आणि त्याची सांगता आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण केली आहे। या महाराष्ट्राची निवडणूक होत असताना एक प्रचंड मोठ्या प्रमाणात बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला, जी महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही आहे। आणि हे नाऱ्याला एक चेकमेट देण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पकड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं। आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी आपल्या किल्ल्यामध्ये मस्जिद बांधून दिली नमाज अदा करायला। अशा राजाला आम्ही पुष्पहार अर्पण केलं आणि जगात ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला, एकतेचा संदेश दिला, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आम्ही हार अर्पण करून ही रॅलीची सांगता केली। या आपल्या माध्यमातून धुळे शहरवासियांना एकच आवाहन करीन की अशा आव्हानांना बळी पडू नका आणि येणाऱ्या काळात एकतेचा संदेश हे धुळे शहरातून दाखवा। जातीवादला संपवा, धर्मवादला संपवा। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, दलित, आदिवासी सगळे एक होऊन आपल्या धुळे शहराला पुढे नेण्याचं काम करूया, असं आज या ठिकाणी मी आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।